नमस्कार, मी डॉक्टर अमरनाथ काटे, काटे मल्टी होमिओपॅथी, अहिल्यानगर, सावेडी आणि नेवासा. आज मी माझ्या नागपूर ओपीडीला आलेलो आहे आणि नागपूर येथे श्री दत्तात्रय अकोटकर जे की नागपूरवरनं नेवासा ओपीडीला माझ्याकडे येत होते आणि त्यांना जो त्रास होता त्यांना माझ्या संदर्भात कुठून कळलं होतं आणि ते आता कसे आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया. अकोटकर साहेब नमस्कार. नमस्कार. हां, तर तुम्ही माझ्याकडे नेवासा ओपीडीला आला होता नागपूरवर. बरोबर आहे. काय झालं होतं त्यावेळेला मला पोस्ट कोविड नंतर कोविडमध्ये मी स्टेरॉइड घेतलं होतं, त्यामुळे तर मला एव्हियनचा त्रास झाला होता. बरं. आणि इथल्या सर्जननी मला सर्जरीचं सांगितलं होतं, ऑपरेशन सुचवलं होतं. बरोबर. पण त्यानंतर मी फेसबुकला तुमचे मुलाखत बघितली. त्यानंतर मी तुम्हाला कॉल करून माझे सर्व रिपोर्ट्स आणि MRI वगैरे सर्व पाठवला. बरं. तेव्हा तुम्ही सांगितलं की तुम्ही नेवासाला एकदा तरी या. त्यावेळेला माझ्याच्याने चालणंही होत नव्हतं, उभी राहणं होत नव्हतं. बरोबर. तर तशाही परिस्थितीत मी नेवासाला आलो. राईट. आणि तुमच्याकडे दाखवलं. हो, 2024 मध्ये. बरोबर. तर त्यानंतर मला म्हणजे पहिल्याच याच्यामध्ये बराच फायदा झाला. बरं. आणि पूर्ण 4 महिने तुम्ही सांगितलं होतं, 4 महिन्याच्या औषधाने मला बराच फायदा झाला. अच्छा, 4 महिने तुम्ही पूर्ण ट्रीटमेंट घेतली. मग त्यानंतर तुम्हाला मध्ये कसे होतात तुम्ही हे जे मध्ये वर्ष गेलं 2 वर्ष गेले त्यानंतर मला पुष्कळ सारं बरंच होतं नंतर. पण मध्येच मला एक लेफ्ट दुसऱ्या पायाला सायटिकाचा त्रास झाला. तर मी परत तुमच्याशी बोललो. तुम्ही म्हणाले, तेव्हा काही मी नेवासाला गेलो, तुमच्याशी प्रत्यक्ष बोललो आणि तुम्ही म्हणाले की 3 महिने वगैरे ट्रीटमेंट घ्यावं लागेल. तर मी तुमच्याकडनं ट्रीटमेंट घेतली, त्यातही बराच मला रिलीफ आहे. आणि एव्हियन तर मला 100% माझं रिकवर झालं आहे. एव्हियन चांगल्या प्रकारे रिकवर, ते काहीच त्रास नाही मला आता. तुम्ही समाधानी आहात? मी समाधानी आहे. मग तुम्ही नागपूरकरांना काय सांगाल? मी नागपूरकरांना सांगतो की ज्यांना कोणाला म्हणजे ऑपरेशनचा फार खर्च येतो आणि ऑपरेशन झाल्यानंतर एवढं सक्सेसफुल काही होत नाही, कारण की माझ्या एका मित्राच्या मिसेसचं ऑपरेशन झालं. तर ती अजूनही म्हणजे जिना चढू शकत नाही, खाली बसू शकत नाही. बरोबर. पण त्या दृष्टीने मी जिनाही चढू शकतो, खाली बसू शकतो, बाकी काही त्रास नाही मला. ठीक आहे, धन्यवाद साहेब. तुमच्या या प्रतिक्रियेमुळे इतर रुग्णांना याचा फायदा होतो. आणि मी सांगेल लोकांना की त्यांनी म्हणजे जर कोणाला ऑपरेशन सांगितलं असेल आणि एव्हियन तर खूप लोकांना म्हणजे पोस्ट कोविड नंतर त्रास होतो आहे, तर त्यांनी सरांशी मार्गदर्शन करून म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये त्यांचं ट्रीटमेंट होतं. बरोबर. आणि पुष्कळ आपला पैसाही वाचतो आणि आपलं म्हणजे हेल्थला म्हणजे काही इजा होत नाही. बरोबर आहे. कारण की ऑपरेशन झाल्यानंतरही खूप सारे ड्रॉबॅक्स असतात, ते येत नाही आपल्यामध्ये. ठीक, धन्यवाद परत एकदा. नक्कीच मित्रांनो, अशा पद्धतीने होमिओपॅथी ही खूप दीर्घकाळ टिकणारा, चांगला त्या हाडाला प्रिझर्व करणारे, प्रिझर्व म्हणजे वाचवण्याचं जे प्रक्रिया आहे ती करताना होमिओपॅथी दिसते. म्हणून नक्कीच याचा आपण फायदा करून घ्यावा. नागपूरकरांनी विशेषतः इतक्या दूर आपणाला जे यावं लागत होतं त्यांना आपण आता नागपूरमध्ये ही व्हिजिट सुरू केली आहे. गेल्या 2 महिन्यापासून ही व्हिजिट चालू आहे. तर नक्कीच आपण इथे नागपूरला भेटू शकता. नागपूरचा पत्ता मिळवण्यासाठी आपण मला 90 96 31 72 90 या व्हॉट्सअपवरती आपले रिपोर्ट्स व्हॉट्सअप करावेत. संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत माझं फ्री कन्सल्टेशन घेऊ शकता. याच नंबरने मला अपॉइंटमेंटने माझ्या 14 ठिकाणी भेट देऊ शकता. आपल्या जवळील जिल्हा आपण आपला व्हॉट्सअप करू शकता आणि OPDs मला सकाळी 9 ते 2 या वेळेत ऑन अपॉइंटमेंट भेटू शकता. धन्यवाद.